भारतीय जनता पार्टीचे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्या डोंबिवली पश्चिममध्ये हे आधार केंद्र कायमस्वरूपी आधार केंद्र चालू होत आहे। नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले रवीदादा आहेत की जनसामान्यांना कोणताही त्रास न होता त्यांच्या बारीक सारीक अडचणी विचारात घेऊन हे केंद्र चालू करण्यात आलेलं आहे। तर मी ह्या सर्वांसाठी या मार्गदर्शन रवीदादांच्या मार्गदर्शनाखाली जे काही आधार केंद्र चालू झालेलं आहे तर त्याचं सर्वांनी खूप लाभ घ्यावा, भरपूर लाभ घ्यावा आणि आपण हे सर्वसामान्यांमध्ये पोहोचवलं पाहिजे की आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे जनमानसेत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद। प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी आज इकडे जय हिंद कॉलनीमध्ये आरोग्य केंद्राच्या इथे एक कायमस्वरूपी आधार केंद्र हे चालू केलेलं आहे आणि त्यासाठी सगळ्या नागरिकांना डोंबिवली पश्चिममधील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त लाभ ह्याचा घ्यावा आणि मागणीनुसार नागरिकांच्या खूप मागण्या होत्या की आपल्या इथे आधार कार्ड शिबिर किंवा असं होत नाही आहे, ते कायमस्वरूपी आपल्याला एक आधार कार्ड जिथे बनेल त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळावी त्यासाठी या नागरिकांना आपण संधी करून दिलेली आहे। तर सर्वांचे धन्यवाद। कायमस्वरूपी आधार कार्ड सेंटर चालू करण्यात आलेले आहे। याच्या मागे एक धोरण आहे की जास्तीत जास्त वाढती लोकसंख्या आणि त्यांना होणारे आधार कार्डचे प्रॉब्लेम्स जास्तीत जास्त गर्दी असल्यामुळे आधार कार्ड सेंटर हे कमी होते। ते लक्षात घेता आपले आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आज कायमस्वरूपी आधार कार्ड सेंटर चालू करण्यात आले आहे। डोंबिवली पश्चिममधील सर्व नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। धन्यवाद। तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दादा यांच्या माध्यमातून आनंदनगर इथे कायमस्वरूपी आधार केंद्र आजपासून आपण सुरू केलेली आहे। तसंच सगळ्या नागरिकांना आपल्या इकडच्या परिसरातील आनंदनगर, जुनी डोंबिवली, ठाकूरवाडी, मोठा गाव आणि जय हिंद कॉलनी या परिसरातील नागरिकांना विनंती आहे की कायमस्वरूपी आधार कार्ड केंद्र आपल्या सोयीसाठी उपलब्ध आहे, त्याची सगळ्या नागरिकांनी नोंद घ्यावी। धन्यवाद।